चांदोली धरणातून वारणा नदीमध्ये सुरू असलेला विसर्ग आता कमी करण्यात आलाय। वारणा नदी काठाला हा मोठा दिलासा मिळणार आहे। कृष्णा नदीचीही पाणी पातळी 6 इंचांनी कमी होऊन 40 फुटांवर आली आहे। चांदोली धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आलाय। 16,976 क्युसेक्स वरून आता 12,004 क्युसेक्स इतका विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आल्याची माहिती मिळते। वारणा धरण व्यवस्थापनाने ही माहिती दिलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जो वारणा नदीमध्ये विसर्ग सुरू होता तो कमी केल्याची सध्या माहिती मिळते। सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? नक्कीच गौरी, चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरापासून अतिमुसळधार तसेच अतिवृष्टी होत होती। त्यामुळे चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता। 16,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग चांदोली धरणातून सुरू होता, तो आता कमी करण्यात आलेला आहे, 12,000 आणण्यात आलेला आहे। चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता, त्यामुळे वारणाकाठच्या अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता आणि पूर देखील आला होता। आपण सध्या आता दुधगाव या गावामध्ये आहात आणि या ठिकाणी वारणा नदीचं पाणी ज्या गावामध्ये पोहोचलेलं आहे आपण ती परिस्थिती पाहतो। इथून अनेक किलोमीटर अंतरावरती इथून नदी आहे, परंतु या गावामध्ये सध्या या वारणा नदीचं पाणी पोहोचलेलं आहे। आपण जे पाहतोय ही सगळी पूरबाधित गावं आहेत आणि या गावातील आता ह्या दुधगावमधील जवळपास 50 कुटुंबाचं स्थलांतर देखील इथून करण्यात आलेलं आहे। अशीच परिस्थिती वारणाकाठच्या अनेक गावांची आहे। या भागातील नागरिकांसह जनावरांचं देखील स्थलांतर करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पूर वारणेला आला आहे, परंतु चांदोली धरणातील जो मुसळधार पाऊस सुरू होता तो थांबला आहे। त्यामुळे आता चांदोली धरणातून विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता वारणाकाठचा पूर देखील उद्यापासून ओसरण्यास सुरुवात होईल। या ठिकाणची पूरबाधित गाव आहेत ते आपण पाहतोय, अनेक घरामध्ये पाणी शिरण्यास देखील सुरुवात झालेली आहे, परंतु हे उद्यापासून ओसरण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक देखील आहेत, काय सांगाल? हे तुम्ही आता पूरबाधित आहात, तुमच्या घराजवळ आता पाणी पोहोचलेलं आहे, परंतु चांदोली धरणातून विसर्ग कमी केलेला आहे, त्यामुळे उद्यापासून पाणी उतरण्यास सुरुवात होईल, परंतु सध्याची परिस्थिती काय आहे? सध्याची परिस्थिती म्हटलं तर जरा पाणी जरा कमी कमी वाढते, तसं थोडक्यात वाढते पाणी। येथील किती नागरिकांचं स्थलांतर केलेलं आहे आणि परिस्थिती नेमकी काय आहे? परिस्थिती म्हटलं तरी तिथं कुटुंबांचं स्थलांतर एक 30-35 कुटुंब तरी स्थलांतर झालेले आहेत। जर आपण गौरी पाहिलं तर हे सगळे पूरबाधित आहेत आणि आता यांना देखील नोटीस देण्यात आलेली आहे, येथून स्थलांतर व्हा, कारण यांच्या घराजवळ पाणी पोहोचलेलं आहे। कालपर्यंत जो विसर्ग सुरू होता चांदोली धरणातून तो आता हे दुधगाव गावातील अनेक घरांमध्ये पोहोचलेला आहे। याच अनुषंगाने आता कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे, त्यामुळे वारणा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू उतरण्यास सुरुवात झाली आहे, परंतु वारणेची पाणी पातळी जैसे ते आहे, त्यामुळे आता अनेक गावे या पूरबाधित झालेली आहेत। गौरी